आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त वर्षभर उत्सुकता लागून राहिलेली वाघ नख अखेर कडक बंदोबस्तात साताऱ्यात आलेली आहेत। या वाघ नखांच्या स्वागताचा दिमागदार सोहळा आज पार पडणार आहे। यामध्ये जिल्हा स्तरावरती महानाट्याचं आयोजन करण्यात आलंय। छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित घटना, स्थळ, महनीय व्यक्ती यांच्यावर आधारित 13 विशेष टपाल तिकिटांचं अनावरणही करण्यात येणार आहे। 7 महिने ही वाघनख छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात असणार आहेत। जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना या वाघनखाचं दर्शन घेऊ शकेल यासाठीची संधी मिळणार आहे। तर लंडन इथल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातनं आणलेली ही वाघनख शिवभक्तांना आज दिमागदार सोहळ्यानंतर उद्यापासून पाहता येणार आहे। या ऐतिहासिक घटनेचं स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज झालेला आहे। सातारच्या ऐतिहासिक अशा भूमीमध्ये याच छत्रपती शिवाजी संग्रहालयामध्ये शिवकालीन वाघनखं ठेवण्यात आलेली आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथेचं प्रदर्शनही याच संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेलं आहे। माझ्या समोर आपण बघू शकता एक भव्य दिव्य असा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं उभा करण्यात आलेला आहे। इथं ही जी संग्रहालय आहे या संग्रहालयाचंही उद्घाटन आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, छत्रपतींचे दोन्ही वंशज असतील यांच्या उपस्थितीत इथं होणार आहे। इथं बघू शकता हे संपूर्ण जे संग्रहालय याला प्राचीन असा लुक देण्यात आलेला आहे। झेंडूंच्या माळा इथं दिसतात, स्वागतासाठी मावळे उभे करण्यात आलेले आहेत, ढोल ताशे असतील, याची शिवकालीन सगळं लेझिम पथक असेल, तुतारे असतील, अशा पद्धतीचं स्वागत इथं आज सर्व मान्यवरांचं होणार आहे। प्रचंड सुरक्षा व्यवस्था इथं मोठ्या प्रमाणात पोलिसांची आहे। प्रत्येक येणाऱ्याची फार बारकाईने चेक केलं जात आहे। वाघनखं जी आहेत ही वाघनखं एका स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेली आहेत। लंडनच्या म्युझियमचेही काही अधिकारी इथं उपस्थित असणार आहेत। जोपर्यंत ही वाघनखं साताऱ्यामध्ये असणार आहेत तोपर्यंत लंडनच्या म्युझियमचे अधिकारी इथं उपस्थित राहणार आहेत। आणि वाघनखं ही बुलेट प्रूफ काचेमध्ये ठेवण्यात आलेली आहे। त्याचं एक विशेष टेम्परेचरही मेंटेन करण्यात आलेलं आहे। त्यामुळं एकंदरच वाघनख बघण्यासाठी नुसते सातारकर तर इच्छुक नाही आहेत, तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल, महाराष्ट्र असेल, हे वाघनखं बघण्यासाठी इच्छुक आहेत। आणि उद्यापासून सर्वसामान्य लोकांसाठी ही वाघनखं खुली केली जाणार आहे। सुजित आंबेकर, NDTV मराठी, सातारा।